तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी वितरणाचा म्हणजे सप्टेंबर महिन्याचं जेव्हा वितरण होणार होतं तेव्हा एक दिवसाआधी त्यांनी अपडेट दिली होती। सप्टेंबर महिन्याच्या वितरणासोबतच त्यांनी एक केवायसी बद्दल सुद्धा अपडेट दिली होती, तुम्ही पाहिली असेल। त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेची केवायसी ची लिंक दिलेली होती आणि त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की पूर्ण 2 कोटी लाभार्थी बहिणींना 2 महिन्याच्या आत केवायसी करणे अनिवार्य आहे। 2 महिन्याचा टाइम त्यांनी दिलेला आहे। मग केवायसी कधी सुरू झाली तर 18 सप्टेंबर पासून तर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे झाले 2 महिने। मग आता 2 महिन्यामध्ये आपल्याला केवायसी पूर्ण करायची आहे। मग आता केवायसी साठी राहिले किती महिने? जवळपास आज बघा 20 ते 25 दिवस होऊन गेलेले आहे, फक्त 30 ते 35 दिवस बाकी राहिलेले आहेत। तर यामध्ये किती बहिणींची केवायसी झाली असेल? अजूनही 20 ते 30% बहिणींची फक्त केवायसी झालेली आहे। मग मला मॅडमला विचारायचं आहे की हे जे काही तुम्ही भंगार केवायसी ची वेबसाईट बनवलेली आहे, तर यावर आम्ही आणखी किती दिवस रात्री डोळे फोडून जे आहे ते केवायसी साठी बसायचं? मोबाईलमध्ये फक्त साईट ओपन करायची, ओटीपी टाकायचा, एरर झाला, पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच प्रॉब्लेम, म्हणजे किती दिवस आम्ही या भंगार वेबसाईटवर तुमची केवायसी पूर्ण करायची? म्हणजे अशा प्रकारे जर ही केवायसी होत राहिली प्रत्येक महिन्याला रोज 5 लाख 10 लाख या संख्येमध्ये जर होत राहिली, तर मग 2.5 लाख बहिणींची केवायसी कधी होईल? 2.5 लाख बहिणींची केवायसी कधी होईल? त्याचप्रमाणे ज्या बहिणींना जे काही तुम्ही टेक्निकल टीम तुमची ठेवलेली आहे, ते लोक काय, म्हणजे ते लोक त्या लोकांनी गांजा पिऊन ही वेबसाईट बनवली होती का? गांजा पिऊन ही केवायसी ची वेबसाईट त्यांनी तुमच्या टेक्निकल टीमने बनवली का? म्हणजे त्यांना हे सुद्धा माहित नाही की या योजनेमध्ये काही बहिणींना वडील नाही, काही बहिणींना पती नाही, काही बहिणी परित्यक्त्या आहे, काही बहिणी या ठिकाणी जे आहे ते त्यांचा दुसरा ओटीपी टाकू शकत नाही। मग त्यांच्यासाठी ऑप्शन कुठे आहे? पती आणि वडिलांचा आधार क्रमांक तुम्ही टाका म्हणता, मग त्या बहिणीसाठी ऑप्शन कुठे आहे? ठीक आहे, केवायसी वेबसाईट सुरू झाली, त्यानंतर मग तुम्ही अपडेट लवकर द्यायला पाहिजे ना, लवकर अपडेट यायला पाहिजे शासनाला। म्हणजे अजूनपर्यंत हे लक्षात कसं येत नाही? हा जो पॉइंट आहे, हा न्यूज माध्यमांमध्ये त्याचप्रमाणे न्यूजपेपरमध्ये सर्व ठिकाणी गाजत आहे की ज्या बहिणींना दुसरा ऑप्शन टाकण्यासाठी, दुसरा ओटीपी टाकण्यासाठी पती नाही, वडील नाही, त्यांचा आधार क्रमांक नाही, मग त्यांनी केवायसी कशी करायची? याबद्दल तरी कमीत कमी तुमच्या भंगार वेबसाईटवर तुम्ही अपडेट द्यायला पाहिजे, काहीतरी बटन द्या त्या ठिकाणी, किंवा ती ऑप्शन डिलीट करून टाका। नाहीतर मग सरळ सरळ सांगून द्या की ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्या बहिणींना केवायसी करण्याची गरज नाही, असं तुम्ही अपडेट सांगून द्या, म्हणजे विषय संपला त्या बहिणींसाठी। त्यानंतर तुमची वेबसाईट, जे भंगार वेबसाईट आहे तुमची, ते ओपनच होत नाही। आता आधी ओपन होत होती, जेव्हा तुम्ही केवायसी साठी वेबसाईट दिली तेव्हा तुमची वेबसाईट ओपन होत होती तर आधार क्रमांक, ओटीपी आम्ही टाकत होतो, तर त्या ठिकाणी हाय ट्रॅफिकचा, ओटीपीचा प्रॉब्लेम, त्यानंतर वेगवेगळे प्रॉब्लेम। मग आता काही दिवसानंतर तुमची वेबसाईट असते, लिंकच ओपन होत नाही। तुम्हाला सुद्धा माहित आहे की तुम्ही जे आपले जुने दर्शक आहे, व्हिडिओ पाहतात, त्यांना माहित आहे की मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली जे आहे ते ओरिजिनल वेबसाईटची लिंक देत असतो। का देतो? कारण डुप्लिकेट फ्रॉड वेबसाईट सुद्धा आलेली आहे, भरपूर दिवसापासून डुप्लिकेट फ्रॉड वेबसाईट आहे, याकडे सुद्धा शासनाचं दुर्लक्ष। म्हणजे काहीतरी लाडक्या बहिणींचा डाटा लीक होत आहे, तिकडे त्यांचे ओटीपी जात आहे, म्हणजे याकडे बिलकुल शासनाचं लक्ष नाही। या योजनेच्या वेबसाईटचं काय हॅक झालेली आहे का, किंवा काय डाटा लीक होत आहे, लाडक्या बहिणी कुठे त्यांची केवायसी होत आहे, म्हणजे डुप्लिकेट वेबसाईट सुद्धा आलेली आहे, तिकडे ते लोक डाटा चोरत आहे। आणि हे शासन जे आहे, हे महिला व बालविकास विभाग, बिलकुल टेक्निकल विभाग, हे सर्व झोपेमध्ये गांजा पिऊन, असं म्हणायला काहीच हरकत नाही। मग हे सर्व म्हणजे जे काही योजनेचा भोंगळ कारभार आहे, किंवा जे काही मी तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम सांगितले, मग आता काय प्रॉब्लेम? आता बघा 4 ते 5 दिवस झाले ही वेबसाईट ओपनच होत नाही, दिवसा तर ओपनच होत नाही। जेव्हा आपण लिंकवर क्लिक करतो, पूर्ण ब्लँक पेज, काहीच दाखवत नाही, ना आधार क्रमांक टाका, ना कॅप्चा कोड टाका, तर ओटीपी कुठे ओटीपी पाठवायचा, जेव्हा तुमची लिंकवर पेजच ओपन होत नाही। मग इकडून तिकडून रात्रीच्या वेळेस 12:30, 1, 4 वाजेपर्यंत आम्ही आमचे डोळे काळे करून जागा राहत आहे 4 ते 5 दिवसापासून, आणि मग तुमची केवायसी ची वेबसाईट रात्रीला ओपन होते, त्यामध्ये सुद्धा 100 प्रॉब्लेम। आधार ओटीपी टाकला, आधार क्रमांक टाकला तर पात्र यादीमध्ये नाही, आधार क्रमांक टाकला तर पात्र यादीमध्ये नाही। इकडे सप्टेंबर महिन्याचा हप्ता 2 दिवसा आधीच जमा झाला, आणि त्या बहिणीचं आधार कार्ड दाखवते की पात्र यादीमध्ये नाही। तर त्या बहिणीने काय करायचं? त्यानंतर हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, आता वेबसाईट ओपन झाली तर हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, रात्रभर जागून लाडक्या बहिणी केवायसी करत आहेत, त्यांची केवायसी पूर्ण होत आहे। यामध्ये टक्केवारी किती? तर फक्त मला तर पर्सनली वाटते की 2.5 कोटी बहिणींपैकी या 25 दिवसामध्ये फक्त 10 ते 20%, 20 किंवा 30, जास्तीत जास्त 40,
30-40% बहिणींची ई-केवायसी पूर्ण झाली असेल, त्यापेक्षा जास्त झालेली नाही. ग्रामीण भागातील महिलांना तर माहीतच नाही, अजूनपर्यंत माहीत नाही ग्रामीण भागातील महिलांना ई-केवायसी करायची आहे, वेबसाईटवर करायची आहे, कुठे त्यांना वाटते की बँकेत कुठे, म्हणजे काहीच त्यांना आयडियाच नाही ई-केवायसी बद्दल, की काही वेबसाईटवर करायची आहे की कुठे करायची आहे, त्यांना तर काही माहीतच नाही. फक्त शहरातील लोक जे आहे ते युट्यूबवर व्हिडिओ पाहतात, सर्च करतात, त्यामुळे त्यांना माहिती मिळते. पण गावगाड्यातील खेडेगावातील महिलांकडे कुठे स्मार्टफोन, कुठे त्यांच्याकडे युट्यूब असते, कुठे त्यांना अपडेट मिळते. हे सर्व प्रॉब्लेम जे आहे ते या वेबसाईटवर आहे. भंगार वेबसाईट. सर्वात आधी मी तुम्ही पाहिलं असेल या टॉपिकवर मी पूर्ण एक व्हिडिओ टाकलेला होता की हे भंगार वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर काय काय बदल व्हायला पाहिजे याबद्दल मी पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. या व्हिडिओच्या मार्फत शासनाकडे एकच हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर ही वेबसाईट तुम्ही अपडेट करा. एकतर वेबसाईट अपडेट करा किंवा मग हे ई-केवायसी करण्यासाठी दुसरा कोणता तरी मार्ग नागरिकांसाठी, महिलांसाठी अवेलेबल करून द्या. एकतर त्यांच्या जवळच्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद मध्ये द्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी द्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सेतू केंद्र या ठिकाणी तरी कमीत कमी आम्ही थंब लावून तरी आमची ई-केवायसी करतो. कमीत कमी ई-केवायसी करतो. रात्रभर जागून हे डोळे फोडण्यापेक्षा, डोळे काळे करून घेण्यापेक्षा आम्ही एक दिवस जाऊन आमचे पैसे खर्च करून बसने जाऊ, एसटीने जाऊ, धडपडत जाऊ, सायकलने जाऊ, पायी जाऊ, धावत जाऊ, कसंही करून जाऊ, पण दुसऱ्या कुठे ठिकाणी तरी एखाद्या ठिकाणी अरेंजमेंट करा. त्या ठिकाणी ई-केवायसी करण्याचं जे काही माध्यम आहे ते उपलब्ध करून द्या. म्हणजे लवकरात लवकर तुमच्या 2 महिन्याच्या तारखेपर्यंत आमची ई-केवायसी झाली पाहिजे. नाही तर तुम्ही काय कराल, आमची जर 2 महिन्यापर्यंत ई-केवायसी झाली नाही तर तुम्ही आमचे पैसे बंद करू शकता. पैसे बंद करू शकता आणि त्यामुळेच कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की यांची जर ई-केवायसी झाली नाही तर यांचे पैसे बंद होईल. कारण आता लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी डोकेदुखी झालेली आहे. या लाडक्या बहिणींना तुम्ही किती दिवस पैसे देणार? कारण लाडकी बहीण तुमच्यासाठी आता डोकेदुखी झालेली आहे. असं या जे काही शासनाचा जो ई-केवायसी बद्दल जे काही तुमचं हे टेक्नॉलॉजी दिसून येत आहे, ही वेबसाईट तुमची आणि हे जे काही तुमची टेक्निकल टीम बसलेली आहे, महिला व बालविकास विभागाचा हेल्पलाईन नंबर तो दिवसभर लागतच नाही. तुमचे कर्मचारी तिकडे व्यस्त असतात दिवसभर, त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स नाही. जे काही कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आहे तो 181 वाला नंबर तुमचा बिलकुल लागत नाही. मग आता आम्ही प्रश्न विचारायचा कोणाला? तिकडे तहसील कार्यालयात गेलं, इन्क्वायरी केली तर ते लोक सांगतात की आमच्याकडे काही अपडेट नाही. महिला व बालविकास विभागामध्ये गेलो, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो, त्या ठिकाणी सुद्धा सांगतात की वरून ऑर्डर आले नाही, आम्हाला काहीच आयडिया नाही, आम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे लाडक्या बहिणींनी नेमकं जायचं कुठे? ज्यांनी आधार कार्ड, ज्यांनी त्यांचे अर्ज वेबसाईटवरून भरले त्यांना अर्ज चेक करता येत नाही. याच वेबसाईटवर अर्ज भरले, याच वेबसाईटवर तुम्ही ई-केवायसीचं ऑप्शन दिलेलं आहे आणि ते ई-केवायसीचं ऑप्शन दिलं ते वेबसाईट चालत नाही. त्या लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांना सुद्धा तुम्ही ऑप्शन दिलेलं नाही की त्यांना काय सिलेक्ट करायचं. आणि आता मग किती दिवस ही ई-केवायसी आम्ही करायची? किती दिवस? म्हणजे आता राहिले किती? 35 दिवस. मग 35 दिवसामध्ये 1 कोटी बहिणींची ई-केवायसी होणार आहे का? 35 दिवसामध्ये एकतर तारीख वाढवून द्या, एकतर लाडक्या बहिणींना 2-3 महिन्याची आणखी मुदत वाढ करून द्या किंवा दुसरा काही पण मार्ग या ई-केवायसी करण्यासाठी काढा. दुसरा कोणताही मार्ग काढा, पण हे ऑनलाईन ई-केवायसीचं जे काही भानगड तुम्ही ठेवलेली आहे हे बंद करून टाका किंवा जे काही तुमचं पोर्टल आहे, जे काही वेबसाईट आहे ते सुरळीत करा, त्यावर काम करा. 4-5 दिवस वेबसाईट पाहिजे तर तुम्हाला बंद करा, पण ही वेबसाईट जे आहे हे यावर काम करा. सर्व्हर जे आहे यामध्ये दुरुस्त करा, सुधार करा आणि नॉर्मली सर्व्हर चाललं पाहिजे, नॉर्मली OTP आला पाहिजे, कोणताच प्रॉब्लेम यायला नको. असं काहीतरी डेव्हलपमेंट तुमच्याकडून, विभागाकडून या ई-केवायसी वेबसाईटसाठी झालं पाहिजे. ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांच्यासाठी कमीत कमी हे ऑप्शन आलं पाहिजे की त्या सिलेक्ट करणार, आम्हाला पती नाही, वडील नाही, त्यामुळे आम्ही आधार क्रमांक टाकू शकत नाही. तर ठीक आहे, सिलेक्ट केलं, ई-केवायसी कंप्लीट झाली. असं तरी काहीतरी ऑप्शन द्या. म्हणजे आता एवढे सारे जे काही माध्यम आहे हे उपलब्ध होऊन सुद्धा जे काही टेक्नॉलॉजी आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, इकडे आपला भारत चंद्रावर चालला आणि यांच्या विभागाची वेबसाईटच चालत नाही. ते चालत नाही हे सुद्धा